पोलादपूर तालुक्यातील कांगोरीगड माध्यमिक विद्यालय मोरसडे, नरवीर तानाजी मालुसरे विद्यालय देवळे, माध्यमिक विद्यालय साखर, प्राथमिक शाळा दिविल, मोरगिरी, चोळई ह्या शाळांमध्ये कदम कृष्णा वैद्यकीय मदत कक्ष यांच्याकडून शालेय उपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाला वैद्यकीय मदत कक्ष संस्थापक अध्यक्ष कृष्णा कदम, सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष चंद्रकांत मोरे, आपली माती आपली माणसं संघटनेचे अध्यक्ष निलेश कोळसकर, ओंबळी विद्यालयाचे शिक्षक दीपक सकपाळ, भरत चोरगे, शुभांगी महाडिक, संदीप जाबडे, अनिल मोरे, कृष्णा सणस, दत्ता केसरकर, प्रमोद उतेकर, प्रवीण महाडिक हे मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शिका शुभांगी महाडिक यांनी कोकण टॅलेंट सर्च ह्या उपक्रमाच्या माध्यमातून कोकणातील विद्यार्थ्यांनी सरकारी अधिकारी बनावं अशी इच्छा व्यक्त केली। महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग यासारख्या परीक्षांमध्ये उतरण्याचं आवाहन केले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश आपल्याला दिला। त्याप्रमाणे आपण शिक्षण घेतलं पाहिजे असा उपदेशही सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांनी विद्यार्थ्यांना दिला। या गावचा सुपुत्र प्रमोद उतेकर सारखा कार्यकर्ता गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। लोकांच्या न्यायासाठी, हक्कासाठी आणि कल्याणासाठी सतत काम करतो, याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचंही सांगितलं। दीपक सकपाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्याला जशी मदत मिळते तशी आपण मोठे झाल्यावर आपल्या भावंडांनाही मदत करावी आणि शिक्षणासाठी प्रेरणा द्यावी असा उपदेश विद्यार्थ्यांना दिला। आली नसती, जे हॉस्पिटलला आली नसती, तिला रक्ताची गरज वाचली नसती तर ते आज नावच राहिलं असतं, आज इतका पुढे गेला। पण त्यावेळी मी मनाशी भुंगाट बांधली। माझ्या तालुक्यातली जी भगिनी आहे ती आली, तिचं बाळ ऑपरेशन करून काढायचं आहे, तिला रक्ताची गरज आहे। मग त्यावेळी आम्ही सगळे मिळून माझ्या तालुक्याचं नक्कीच मी लक्ष वेधित केलेलं आहे। मित्रांनो, शिकतो जेव्हा मोरे साहेब बोलतात तेव्हा आम्ही ते भाषण किमान 2 वेळा तरी ऐकतो, कारण ते सुरुवातच तशी करतात। त्यामुळे तुम्हाला सर्वांना माझे हात जोडून विनंती राहील, मित्रांनो, फक्त पुस्तक वाचल्याने, पास झाल्याने सर्व काही होत नाही, त्याच्यामध्ये स्वतःची सुद्धा कलागुण दाखवावे लागतात। श्रीमंत तालुक्यामध्ये सुद्धा शाळा असतो, अशा प्रत्येक शाळेमध्ये जवळजवळ 700 ते 800 विद्यार्थ्यांना ज्यांनी वाटप केलं आणि अजून कार्य बाकी आहे। ते या वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्या तयार व्हायला तर सोन्याला पण आगीत जळून काढतात ना, तशा स्पर्धा परीक्षा असतात आणि त्या स्पर्धा परीक्षांसाठी म्हणून सांगितलं मला बोलायला लावलं सॉरी। आणि या स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला तयारी 7वी पासून करायची आहे, त्यासाठी कुठलाही पैसा लागत नाहीये। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं डोकं चालवायचं आहे, मेहनत करायची आहे, योग्य तो सिलेबस सांगायची जबाबदारी आमची सर्वांची।